दहिवडी शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर 1 आणि त्याचं जे संरक्षण कंपाऊंड तुम्ही बघताय, खरं तर ही जागा, हे कंपाऊंड तुटलेलं एखाद्याचा जीव घेऊ शकतं आणि हा जीव जायच्या अगोदर शिक्षण विभागानं जर त्यावरती उपाययोजना केली तर कदाचित कोणाचा तरी जीव वाचू शकतो। आपण माझ्या पाठीमागे जे कंपाऊंड पाहत आहे त्या कंपाऊंडमधून या ठिकाणच्या शाळेतली मुलं ये-जा करतायत आणि हेच खरं तर धोकादायक आहे। दहिवडी शहराच्या वैभवात भर घालणारी हीच ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नंबर 1। स्वच्छ सुंदर माझी शाळा, हा शाळेचा आपण परिसर बघू शकतो। एखाद्या खाजगी शाळेलाही लाजवेल असा हा परिसर, स्वच्छ, नीटनेटका आणि चांगला असणारा। पण या शाळेच्या कंपाऊंडची ही पुढची बाजू तुम्ही पाहू शकता, अतिशय चांगल्या पद्धतीची रंगरंगोटी केलेली आहे। पण याच शाळेचं जे पाठीमागच्या बाजूचे जे कंपाऊंड आहे ते आपण बघू शकतो। हा शाळेपासून समोरून दहिवडी शहरातून येणारा रस्ता आणि शाळेच्या पाठीमागून पुन्हा दहिवडी शहराच्या गणपती मंदिराकडे जाणारा हा रस्ता आणि हे शाळेचं कंपाऊंड आहे। या ठिकाणी या कंपाऊंडची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे। या ठिकाणी अनेक झाडे झुडपे उगवलेले आहेत, आपण बघू शकता। आतील इमारत नवी आहे, पण या शाळेच्या कंपाऊंडची जबाबदारी ज्या संरक्षक भिंतीवर आहे ती संरक्षक भिंत आपण बघू शकतोय। आता ही संरक्षक भिंत शाळेच्या पाठीमागे आहे आणि या शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या भिंतीची ही झालेली दुरावस्था, इथं पूर्णपणे एवढा मोठा बोगदा पडलेला आहे। त्या बोगद्याच्या माध्यमातून आपल्याला आतील संपूर्ण जी अंगणवाडी आहे, इथं एकात्मिक बाल विकास जी अंगणवाडी आहे ती 28 नंबरची अंगणवाडी आहे। बाल प्रकल्प विकास अधिकारी सातारा पूर्व अंगणवाडी 164, अशा 2 अंगणवाड्या या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याचा परिसरही आपण पाहतोय। या बाजूला जी बाजू तुम्ही बघताय त्या बाजूला मुलं टॉयलेटसाठी येतात आणि इथून जिल्हा परिषदेच्या शाळेकडे या ठिकाणावरून जातात। पण अनेक वेळा ही मुलं दंगामस्ती करताना हा जो डोबळा आहे, हा जो पडलेला भाग आहे, त्या भागातून अलीकडे येतात। खरं तर त्यांच्या त्या ठिकाणावरून येण्यामुळं हे जे दगड आहेत ते दगड पूर्णपणे निकामी झालेले आहेत आणि ते दगड त्यांच्या या सगळ्या गोष्टींसाठी धोकादायक ठरू शकतात। आणि मुळात या रस्त्यावरून पुढे आल्यानंतर हा रस्ता दिसतोय आपल्याला, कॉन्क्रीट रस्ता आहे। या कॉन्क्रीट रस्त्यावर त्यांना या गाड्यांचा धोका मिळू शकतो। ही बघताय तुम्ही, ही दुरावस्था आहे दहिवडी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1च्या पाठीमागच्या भिंतीची। इथं खरं तर अनेक ठिकाणी अनेक वेळा बैठका होतात। या बैठका सगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांच्या असतात, मात्र शिक्षण विभागाच्या वतीनं अतिशय मान तालुक्यामध्ये चांगलं काम चाललेलं आहे। अनेक ठिकाणची गुणवत्ता वाखाणण्याजोगीच आहे, पण आहे काही ठिकाणी ज्या काही त्रुटी राहतात त्या त्रुटी खरं तर आत्ताच निघणं आवश्यक आहे। शाळांच्या ठिकाणी अनेक अपघात झाल्याचं आपण ऐकलेलं आहे। अनेक वेळा स्कूल बस असतील किंवा शाळेचा परिसर असेल, शाळेचं गेट असेल, हे पडून खरं तर अनेक वेळा काही मुलं दगावल्याचंही आपण महाराष्ट्र राज्यामधून ऐकलेलं आहे। पण इथं एखादी दुर्घटना होण्याच्या अगोदर जर हा परिसर स्वच्छ आणि व्यवस्थित केला तर एखाद्या मुलाचा या ठिकाणी खरं तर धोका होणार नाही त्या मुलांना, किंवा या ठिकाणच्या दुरुस्तीमुळं ही मुलं मुख्य गेट सोडून या रस्त्यानं ये-जा करणार नाहीत। या रस्त्यानं ये-जा करताना इथून बाहेर पडल्यानंतर हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला, या रस्त्यावरून प्रचंड वेगाने गाड्या येत असतात, कारण पुढं पूर्ण तीव्र उतार आहे। गणपती मंदिराकडून येणाऱ्या रस्त्यावरती असणारा तीव्र उतार आणि त्या तीव्र उतारामुळं या ठिकाणच्या मुलांना धोका होऊ शकतो। आता आपण बघू शकतो या भिंतीची पूर्णपणे पडझड झालेली आहे। या भिंतीच्या वर असलेले जे संरक्षक कंपाऊंड आहे त्याच्यावरती वेली वाढलेल्या आहेत। त्याचबरोबर जे घुशी आणि उंदरांच्यामुळे जे सगळं उकरण्यात आलेलं आहे या ठिकाणी, त्यामुळं या राहिलेल्या भिंतीची पण दुरावस्था मोठ्या प्रमाणात होते। आपण बघूया, खरं तर शिक्षण विभागानं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे, मात्र काही त्रुटी सोडल्या तर या ठिकाणची जी गोष्ट आहे ती जरा धोकादायक गोष्ट आहे। त्यामुळं शिक्षण विभागानं याकडे तातडीनं लक्ष देणं सध्या महत्त्वाचं झालेलं आहे। इथं आपण बघू शकता या गाड्या दिसतात आपल्याला, या गाड्या सतत या ठिकाणी उभ्या असतात, कारण हा शाळा नंबर 1 मध्ये जो एक हॉल आहे तो पंचायत समितीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे आणि त्या पंचायत समितीनं बनवलेल्या हॉलमध्ये अनेक बैठका, मिटिंगा असतात। त्यामुळं या रस्त्यावरची वाहतूक खरं तर सतत वर्दळीची राहते आणि वर्दळीची राहिल्यामुळं मुलांच्या दृष्टिकोनातून ते खरं तर धोकादायक आहे। त्यामुळं
शाळेचा परिसर पूर्णपणे बंदिस्त असणं ही महत्त्वाची बाब आहे. मोठे ट्रेलर या ठिकाणावरून जात असतात आणि या मीटिंगसाठी आलेल्या गाड्या, त्यामुळं या ठिकाणची संरक्षक भिंत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेणं ही महत्त्वाची बाब आहे. कारण एखादा अपघात होऊन एखाद्या मुलाचा जीव जाण्याच्या अगोदर जर हे काम पूर्ण केलं तर कदाचित कोणाचा तरी जीव वाचू शकतो. ही महत्त्वाची बाब आम्ही आपल्या निदर्शनास आणून देतोय. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जाठार, दहिवडी.